हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे अस्सल घरगुती जेवणामध्ये वरण भात, लोणचं, पापड आणि भेंडीची भाजी। तर मित्रांनो चला पाहूया। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आपली जी रेसिपी आहे भेंडीची भाजी, त्यासाठी लागणारी हिरवीगार भेंडीची भाजी ही मी स्वच्छ धुवून गोलाकार अशी कट करून घेतली आहे मित्रांनो। त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जी रेसिपीसाठी लागणारे जे शेंगदाण्याचे कूट आहे ते देखील मी तयार करून घेतले आहे। त्याचबरोबर एक हिंगाची डब्बी देखील घेऊन आलो आहे बाजार मार्केटातून, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। सोबत 5 ते 6 मिरच्या कट करून घेतल्या आहेत बारीक। त्याचप्रमाणे थोडंसं आलं देखील चॉप करून घेतलं आहे। थोडंसं लसूण देखील मित्रांनो मी घेतलेलं आहे कट करून। आणि तुम्ही पाहू शकता 2 मीडियम साईजचे कांदे देखील मी चॉप करून घेतले आहे। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपल्या रेसिपीसाठी लागणारे जी साहित्य आहे, जिरं, राई, धना पावडर, गरम मसाला, चवीनुसार लाल तिखट, काश्मीरी मिर्च पावडर, हळद हे देखील घेतलं आहे। सोबतच चवीनुसार मीठ देखील घेतलं आहे मित्रांनो। आणि आपल्या रेसिपीसाठी लागणारी जे भांडं आहे एक कढई देखील मी घेतली आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो मी कढई ही गॅसवर ठेवत आहे, तुम्ही पाहू शकता। तर सर्वप्रथम कढईमध्ये 2 ते 3 पळी मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम मी थोडीशी राई, थोडंसं जिरं आणि थोडीशी हिंग देखील ॲड करणार आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता राई ही तेलामध्ये तळत आहे मी। थोडंसं जिरं देखील मी घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडीशी हिंग देखील मी ॲड केली आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। सर्वप्रथम मी आता बारीक चॉप केलेले लसूण ॲड करणार आहे। तर लसूण ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी बारीक चॉप केलेले आलं देखील ॲड करणार आहे। तुम्ही पाहू शकता आलं देखील मी ॲड केलेलं आहे। त्याचप्रमाणे गोलाकार हिरवीगार कट केलेली मिरची देखील ॲड करणार आहे। तुम्ही पाहू शकता मी मिरची ही चॉप केलेली ॲड केली आहे तेलामध्ये। त्याचप्रमाणे त्यामध्ये मी बारीक चॉप केलेला ऑनियन देखील ॲड करत आहे। ऑनियन हा तेलामध्ये ॲड केल्यानंतर तो व्यवस्थित भाजला गेला की त्यानंतर तो थोडासा मऊ झाला तर त्यामध्ये आपण हळद आणि पुढची प्रोसिजर देखील करणार आहे। तर तुम्ही पाहू शकता ऑनियन हा तेलामध्ये व्यवस्थित असा तळून भाजून व्यवस्थित तयार झालेला आहे। तर मित्रांनो त्यामध्ये आता सर्वप्रथम मी हळद ॲड करत आहे। तुम्ही पाहू शकता हळद मी ॲड केल्यानंतर त्यामध्ये थोडीशी धना पावडर देखील ॲड करत आहे। धना पावडर ही पूर्णपणे ॲड करून झालेली आहे। सोबतच मी चवीनुसार लाल तिखट ॲड करत आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मी चवीनुसार लाल तिखट ॲड केलं आहे, जास्ती घेतलेलं नाही, कारण मित्रांनो मी 5 ते 4 मिरच्या देखील कट करून घेतल्या आहेत रेसिपीमध्ये। थोडंसं गरम पावडर देखील मी ॲड करत आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी आता कट केलेली भेंडीची भाजी देखील ॲड करत आहे। मित्रांनो तुम्ही पाहू शकता भेंडीची भाजी ही मी कढईमध्ये ॲड केली आहे आणि ती सर्वप्रथम मी एकजीव करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता मी भाजी हे एकजीव करून घेतली आहे। तर त्यावर सर्वप्रथम मी एक झाकण ठेवणार आहे 2 ते 3 मिनटं, तुम्ही पाहू शकता। तर मित्रांनो आपले 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि तुम्हाला सांगू इच्छितो की भाजीवर झाकण हे फक्त 2 ते 3 मिनटंच ठेवा, त्यापेक्षा जास्त ठेवू नका, जेणेकरून आपल्या भाजीला पाणी सुटेल आणि आपली भाजी ही चिकट होऊन जाईल मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित वाफळून झालेली आहे। तर त्यामध्ये सर्वप्रथम मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता मी भाजीमध्ये मीठ ॲड केले आहे आणि ते मी भाजीमध्ये एकजीव करून घेणार आहे आणि त्यावर मी शेंगदाण्याचा कूट देखील ॲड करणार आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता आपल्या रेसिपीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट देखील ॲड केला आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फायनली आपली भाजी ही पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे आणि मित्रांनो मी आता घेणार आहे अस्सल घरगुती जेवणाचा आनंद। तर तुम्ही पण या सोबत।
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज आपला जो मेनू होता वरण भात, लोणचं, पापड आणि भेंड्याची भाजी. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपली भेंड्याची भाजी ही व्यवस्थितपणे शिजून अशी सुरेख पद्धतीने तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि सोबत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली ही रेसिपी पूर्णपणे कंप्लीट आहे. तर मित्रांनो, मी घेत आहे अस्सल घरगुती जेवणाचा आनंद. तुम्ही पण या माझ्यासोबत 2 घास जेवायला. बाय मित्रांनो. हॅलो मित्रांनो, मी तुमचा मित्र सचिन रोकडे. मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो होतो अस्सल घरगुती जेवणामध्ये वरण भात, लोणचं, पापड आणि भेंड्याची भाजी. तर मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ ही नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमच्यासाठी मी अशाच काही व्हिडिओ आणखी घेऊन येत आहे मित्रांनो. तर भेटूया आपण अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.